कपिल सिब्बल आज सुप्रीम कोर्टामध्ये तुटून पडले। विधिमंडळ पक्ष की राजकीय पक्ष कोणाचं बहुमत मानायचं यावर आधारित आजची ही सुनावणी राहिली। कपिल सिब्बल यांना वाढीव सुप्रीम कोर्टाने 15 मिनिटं दिली। कपिल सिब्बलांचा पूर्ण युक्तिवाद जसं मी सुरुवातीपासून विश्लेषण करत आले त्याच पद्धतीने सुरुवातीचे ते 16 आमदार अपात्र करा। न्यायालयानेच व्हीप म्हणून सुनील प्रभू यांना योग्य ठरवलं होतं। भरत गोगावलेंची नियुक्ती रद्द केली होती आणि याच व्हीपनुसार सुनील प्रभूंनी त्या 16 आमदारांविरोधात व्हीप बजावला होता आणि कायदेशीररित्या ते 16 आमदार अपात्र होतात एकनाथ शिंदेंसहित। जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले सुरुवातीचे 15 आमदारच अपात्र होणार असतील तर मग एकनाथ शिंदेंनी स्थापन केलेले सरकार, मुख्यमंत्री पदाची शपथ किंवा गटनेता पद या वेगवेगळ्या पुढे होऊ घातलेल्या निवडणुका किंवा वेगवेगळे घेतलेले निर्णय सगळेच बेकायदेशीर ठरतात। त्यामुळे कपिल सिब्बलांनी आजच्या सुनावणीत मुळावर घाव घातला। राहुल नार्वेकर हे कशा पद्धतीने बायसपणे वागले। ज्या पक्षाचं सरकार असतं त्याच पक्षाचा विधानसभा अध्यक्ष असतो आणि आतापर्यंत इतिहासात विधानसभा अध्यक्षाने पक्षाच्या हिताविरोधात निर्णय दिलाय का असं एक तरी उदाहरण दाखवा असं कपिल सिब्बलांनी म्हटल्यानंतर न्यायमूर्तींनी असे एक विधानसभा अध्यक्ष होते आणि पुढे जाऊन त्यांनी त्यांचा पदाचा राजीनामाही दिला होता किंवा मग राजीनामा द्यायला भाग पाडलं असेल अशा पद्धतीची टिप्पणी न्यायमूर्ती बाग यांनी त्या ठिकाणी बागची यांनी व्यक्त केलेली आहे। आता आजच्या या सुनावणीमध्ये बरंच काय घडलंय ते थोडक्यात मुद्दे जे आहेत ते मी तुम्हाला पॉइंटशीर सांगते। एक म्हणजे गोगावले हे व्हीप नाहीत, सुनील प्रभू यांचाच व्हीप योग्य। सुनील प्रभूंनी बजावलेल्या व्हीपनुसार 22 जून आणि 26 जून रोजी हे एकनाथ शिंदेंसोबत सुरतला गेलेले आमदार अनुपस्थित राहिले आणि व्हीप नाकारला गेला। याचा अर्थ कायदेशीररित्या या आमदारांवर कारवाई होते आणि कारवाईमध्ये हे आमदार अपात्र व्हायला हवे होते, जे की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेले नाहीये। कपिल सिब्बलांचा सर्वात स्ट्रॉंग युक्तिवाद असा राहिला की पक्ष आणि चिन्ह कोणाला द्यायचं हे अधिकार जरी निवडणूक आयोगाकडे असले तरी पक्षाची घटना जी आहे ती घटना योग्य आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे नाही। या मुद्द्यापाशी येऊन कपिल सिब्बलांनी आपला युक्तिवाद सोडला। या सगळ्या गोष्टींमध्ये शिवसेनेची 2013 नंतर बदलली गेलेली घटना हा टर्निंग पॉइंट आणणारा विषय आहे। बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवड झाली। आता एकनाथ शिंदे दावा करतात त्या पद्धतीने शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख अशी कुठलं पदच नाहीये। मग तसं नाहीये तर 2013 ते 18 दरम्यान झालेल्या निवडणुका म्हणजे 2014 ते 19 दरम्यान झालेल्या निवडणुका याही वैध नाहीत का असा सवाल जो आहे तो कपिल सिब्बलांनी उपस्थित केला। बरं 2018-19 ते 22 पर्यंत एकनाथ शिंदे याच शिवसेना पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मंत्री होते। त्यांना गटनेते पद बहाल करणारे उद्धव ठाकरे होते। मग जर उद्धव ठाकरेंची नियुक्तीच पक्षप्रमुख म्हणून बेकायदेशीर आहे तर मग एकनाथ शिंदेंना मंत्री करणारा गटनेता करणारा नेमकं कोण हा प्रश्न कपिल सिब्बलांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित केला। दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये आणखी काही महत्त्वाचे प्रश्न जे होते ते कपिल सिब्बलांनी उपस्थित केले। त्यातील सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही घटना जर शिवसेनेची बदललेली बेकायदेशीर आहे तर मग 2013 ते 2019 या कार्यकाळात एकनाथ शिंदेंनी किंवा इतर आमदारांनी यावर प्रश्नचिन्ह का उपस्थित केलं नाही। नंबर 2, 2019 ते 2022 या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदेंना मंत्री करणारे उद्धव ठाकरे होते। मग त्यांचं मंत्रिपदही इनव्हॅलिड, त्यांना केलं गेलेलं गटनेते पदही इनव्हॅलिड आणि मग हे सगळं जर इनव्हॅलिड आहे तर मग एकनाथ शिंदेंनी पक्षावर किंवा चिन्हावर दावा कोणत्या मुद्द्यांच्या आधारे केला। बदललेली शिवसेनेची घटना निवडणूक आयोग मान्य करत नाही आणि जर ती घटना किंवा शिवसेनेचं संविधानच मान्य नसेल तर मग एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांचं पद नेमकं काय, या मुद्द्यांवरती आज कपिल सिब्बलांनी स्ट्रॉंग असा युक्तिवाद केलाय। त्यातील काही मुद्दे जे आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्यापर्यंतची प्रोसेसमध्ये राज्यपालांची भूमिका कशी होती ते महत्त्वाचं आहे। एक गट जर शिवसेना अंतर्गत फुटलेला होता आणि फुटलेल्या गटाकडून कुठल्याही प्रकारे बहुमत चाचणी घ्या अशा पद्धतीचे वातावरण किंवा अशा पद्धतीचा कुठलाही प्रस्ताव राज्यपालांकडे गेलेला नसताना राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट किंवा बहुमत चाचणी घेण्याचे आदेश कशाच्या आधारावर दिले हा पहिला प्रश्न। यावरती सरन्यायाधीश असताना चंद्रचूड यांनी टिप्पणी केली होती। राज्यपालांच्या कारभारावरती ताशेरे ओढले होते। विशेष म्हणजे भगतसिंग कोश्यारी यांची राज्यपालावरून नंतर त्यांची बदली झाली किंवा त्यांच्याकडलं राज्यपाल पद गेलेलं आहे।
त्यावेळीही भगतसिंग कोश्यारी हे शांत बसून होते, याच मुद्द्यावर होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना बहाल कशाच्या आधारावर केलं, जे की अपात्रता. म्हणजे एकनाथ शिंदेंच्या विरोधात कपिल सिब्बल ज्या स्ट्रॉंग पॉइंटवर लढतायत ते म्हणजे ते 16 आमदारांचं अपात्रता प्रकरण विधानसभेमध्ये प्रलंबित असताना विधानसभा अध्यक्षांचा निकाल येण्याआधीच निवडणूक आयोगानं शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हा पक्ष बहाल केला होता. आणि राहुल नार्वेकर यांनी याच निर्णयाचा आधार घेत जर निवडणूक आयोगानं त्यांना पक्ष आणि चिन्ह दिलंय तर मग त्यांचे आमदार आम्ही अपात्र कसे ठरवायचे या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंचे 16 आमदार अपात्र नव्हते ठरवले तर पात्र ठरवले होते. मग उद्धव ठाकरेंचे तरी अपात्र ठरवायचे होते, मात्र तसंही केलं गेलेलं नाहीये. आणि या मुद्द्याच्या आधारावर आज कपिल सिब्बलांनी जो होता तो विषय वाढवला. कपिल सिब्बल विशेष म्हणजे हा युक्तिवाद करत असतानाच CJI जस्टिस सूर्यकांत यांनी म्हटलेलं आहे की आम्ही आधीच सांगितलेलं आहे की विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षापेक्षा मोठा होऊ शकत नाही. राजकीय पक्ष हाच सर्वात मोठा असतो आणि हेच अगोदर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सुद्धा हे मत व्यक्त केलेलं होतं. मग जर राजकीय पक्ष म्हणून उद्धव ठाकरे आहे तर मग विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावरती निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह कसं दिलं या मुद्द्यांवरती आजची जी होती ती सगळी डिबेट जी होती ती आपल्याला सुप्रीम कोर्टात पाहायला मिळाली. आधी 31 आमदार गेले, नंतर 39 आमदार गेले. मग एकनाथ शिंदेंना अंदाज आला की आपल्याकडे आता 39-40 आमदार झालेत, म्हणजे आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, सत्ता पालट करू शकतो आणि सत्ता स्थापनेवरती दावा करू शकतो. हे उशिरा एकनाथ शिंदेंना सुचलेलं शहाणपणे. मात्र त्याआधी ठाकरेंकडून गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंची केली गेलेली निवड रद्द ठरवून त्या जागी अजय चौधरींची निवड करण्यात आलेली होती, ज्याला राहुल नार्वेकरांनी बेकायदेशीर ठरवलं. हा सर्व प्रकार जो आहे तो प्रतोद निवड करणे असो किंवा मग प्रवक्तेपद निवड करणे असो, हे सगळं जे होतं ते एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात नाही तर सुरत आणि गुवाहाटीमध्ये बसून केलंय. म्हणजे राज्यातला व्यवहार हा एका परराज्यामध्ये जाऊन राज्यातील वेगवेगळ्या निवडी जे आहेत त्या या आमदारांनी परस्पर सहमतीने केल्या, असा युक्तिवाद कपिल सिब्बलांनी केलाय. विधिमंडळ पक्षापेक्षा मूळ राजकीय पक्षाचा निर्णय हा सर्वोच्च मानला जातो. न्यायमूर्तींची ही टिप्पणी आहे. तुमचा अपात्रतेचा अर्ज जो होता, जसं मी म्हटलं की 16 आमदारांचा अपात्रतेचा अर्ज प्रलंबित असताना सुद्धा तिकडे निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह जे होतं ते एकनाथ शिंदेंना देऊन टाकलं होतं. इथे सगळ्यात मोठा फ्रॉड झाला आणि म्हणून निवडणूक आयोग मॅनेज अशा पद्धतीचे आरोप झालेले आहेत. सुप्रीम कोर्टानं असंही म्हटलं की आम्ही स्पष्ट निरीक्षण नोंदवलं होतं की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांची गल्लत करता येणार नाही. असं झालं तर कोणतंही सरकार कोणत्याही राज्यात सहजपणे पाडता येऊ शकतं. ही फूट आहे, मर्जर नाही, हे स्पष्ट दिसतंय. हे कपिल सिब्बलांनी सांगितलंय. असे अनेक मुद्दे जे होते ते आज झालेले आहेत. पण या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ठाकरेंनी 22 जूनला बोलावलेली बैठक आणि 26 जूनला बोलावलेली बैठक या दोन्ही बैठकींना शिंदेंसोबत गेलेले आमदार अनुपस्थित होते आणि व्हीप म्हणून सुनील प्रभूंचाच योग्य होता आणि त्यामुळे हे 16 आमदार तिथे जे आहेत ते अपात्र ठरत आहेत. जसं मी म्हटलं की जर उद्धव ठाकरेंची निवडच शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बेकायदेशीर आहे तर मग 2018च्या निवडणुकाही वैध धरता येत नाही, 2014च्याही धरता येत नाही. या मुद्द्यांवरती आज डिबेट झाली. अजय चौधरींची विधिमंडळ नेतेपदाची नियुक्ती नार्वेकरांनी रद्द ठरवली. हा सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट हा आहे की मुख्य नेता ज्यावेळी एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सुरत गुवाहाटी प्रवास केला त्यावेळी गुवाहाटीमध्ये बसून या आमदारांनी एकनाथ शिंदेंना त्यांचा मुख्य नेता म्हणून घोषित केलं. पण कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानुसार शिवसेनेच्या घटनेमध्ये मुख्य नेता हे पदच नाहीये. मग एकनाथ शिंदे कोण? म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये एक शिवसेनेची जी घटना आहे, शिवसेनेचं जे संविधान आहे, या मुद्द्याच्या आधारावर आज कपिल सिब्बलांनी सुप्रीम कोर्ट हादरवून सोडलं. या सगळ्या युक्तिवादामध्ये एकतर दिसून येतंय की आजचा युक्तिवाद हा शिंदेंना जड जाणारा होता. कपिल सिब्बलांनी मांडलेल्या मुद्द्यामध्ये एकच सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉइंट आहे, तो म्हणजे ते 16 आमदार पहिल्यांदा अपात्र करा आणि विधिमंडळापेक्षा राजकीय पक्ष हा श्रेष्ठ असतो, सर्वोच्च असतो, ही सरन्यायाधीशांची टिप्पणी योग्य मानून उद्धव ठाकरेंच्या हवाले त्यांचा पक्ष करा. आता उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामध्ये काय ट्विस्ट येत आहेत ते पाहूयात. आजच्या सुनावणीबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.